हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपल्याला नियरेस्ट नेबर ॲनालिसिसचं प्रॅक्टिकल कंप्लीट करायचं आहे. नियरेस्ट नेबर ॲनालिसिस प्रॅक्टिकलमध्ये असं असतं की घरे असतात किंवा झाडे असतात, ही एकमेकांपासून कशा पद्धतीने अटॅच आहेत, कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला काढता येतं. ते आपल्याला नियरेस्ट नेबर ॲनालिसिस फॉर्म्युल्यावरनं काढता येतं. जर नियरेस्ट नेबर ॲनालिसिस म्हणजे आर व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. ह्या आर व्हॅल्यूचा इम्पॉर्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, एखादा मॅप ऑफ द सिटी असेल, सिटीचा मॅप असेल, तर ते जर हाऊस, ती जी घरं आहेत, ती जी हाऊसेस आहेत, ती जर टाईटली टुगेदर जवळजवळ असतील खूप, तर ते सेटलमेंट कसं असतं, क्लस्टर्ड सेटलमेंट असतं. क्लस्टर्ड सेटलमेंट म्हणजे काय, तर आर व्हॅल्यू, जर आर व्हॅल्यू 0.0 to 0.5 असेल, तर त्या सेटलमेंटला आपण काय म्हणू शकतो, क्लस्टर्ड सेटलमेंट. पण जर हीच आर व्हॅल्यू म्हणजे ती घरे जर एकमेकांपासून थोडीशी दूर असतील किंवा थोडीशी दूर असतील किंवा वस्तीच्या टाईपमध्ये असतील, म्हणजे त्यांची जर आर व्हॅल्यू जर 1 येत असेल, 1, तर ती सेटलमेंट कसं असतं, रँडम सेटलमेंट असतं. रँडम क्लस्टर्ड कसे असतील, जवळजवळ असतील खूप अशी, ठीक आहे. रँडम कसे असतील, थोडीशी दूर अशा पद्धतीने असतील, आहे काय. आणि जर व्हॅल्यू ही 2 किंवा 2.15च्या जवळपास असेल, तर ते सेटलमेंट कसं असतं, डिस्पर्स्ड. म्हणजे कसं, डिस्पर्स्ड अशा पद्धतीने सेम जर व्हॅल्यू येत असेल आणि सेटलमेंट एकदम सेम असेल, त्याला काय म्हणू शकतो आपण, डिस्पर्स्ड सेटलमेंट्स, ठीक आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जे हायली पॅक टाईटली टुगेदर असतील इन स्मॉल पॉकेट्स, दिस इज नोन ॲज क्लस्टर्ड सेटलमेंट्स. हे काय इम्पॉर्टंट आहे, तर ह्याने काय होतं आहे, आपल्याला व्हाईट मॅटर्स हे काय आपल्याला सिटी प्लॅनिंग करायचं असेल, तर हे फायद्याचं असू शकतं. जर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल, फॉर एक्झाम्पल इन क्लस्टर्ड हाऊसिंग इज चीपर फॉर द सिटी, ठीक आहे. जास्त जवळजवळ घर असतील तर ते काय असते, चीपर हाऊसिंग आपल्याला तयार करता येतं. लोकेशन, नेचर ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग तेच आपल्याला ते कसं एकमेकांशी रिलेटेड आहे, मग ते युनिफॉर्म आहे की, मग ह्याचं ॲनालिसिस करता येतं आपल्याला. मग हे चॉईस आपल्याला समजतं की आपल्याला काय करता येईल, ठीक आहे. नियरेस्ट दिस इज अ मेथड इन वॉच मेजरिंग पॉईंट पॅटर्न्स विदिन अ स्पेसिफिक एरिया or region to better understand how human activities are spread. म्हणजे ते घरांची रचना असेल किंवा झाडं वगैरे असतील, त्याच्यावर आपण काय सांगू शकतो की ती जे सेटलमेंट आहे ते कसं स्प्रेड झालेलं आहे, ठीक आहे. इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आपण सांगू शकतो, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ सेटलमेंट्स अनइवन आहे का, की कुठले जिओग्राफिकल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ते सेटलमेंट अनइवन आहे किंवा इवन सेटलमेंट आहे, किंवा काही सोशो कल्चरल फॅक्टर्स ऑन द अर्थ सरफेस जे इफेक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल लँडफॉर्म असतील, क्लायमेटमुळे इम्पॅक्ट येऊ शकतो, किंवा सॉईल अँड नॅचरल व्हेजिटेशन असू शकतं, किंवा सोशो कल्चरल फॅक्टर्ससुद्धा काय करतात, त्या लँडफॉर्मवरती इम्पॅक्ट करू शकतात, ठीक आहे. मग आता आपल्याला ज्यावेळेस हे गणित सोडवायचं असतं किंवा हे प्रॅक्टिकल करायचे, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स असतील, त्या पॉईंट्सचं आपल्याला जवळचं डिस्टन्स काढावं लागतं, ठीक आहे. मग त्या जवळचं डिस्टन्स काढून आपण मेजर करून ते डिस्टन्स, जे काही दोन म्हणजे प्रत्येकाच्या जे समजा जे खूप घरं आहेत, मग त्या सगळ्या घरातलं प्रत्येक घराच्या जवळचं कुठलं घर आहे त्याचं डिस्टन्स आपण काढतो सगळीकडं, आणि त्यानुसार आपण काय करतो, हे सोडवतो. रेग्युलर जे युनिफॉर्म आहे
ते पॉईंट्स आर नियरली इक्वल डिस्टन्सेसवरती असतील. रँडम काय म्हणतो आपण, रँडम सेटलमेंट म्हणजे ते काही स्पेसिफिक नाही आहे, कसेही पॉईंट किंवा कसेही घरं एकमेकांच्या जवळ असतील. क्लस्टर म्हणजे काय, खूप जवळ असतील ती, क्लोजली टुगेदर इन स्पेसिफिक पॉकेट्स. ठीक आहे ना. मग हे तुम्हाला अगोदर सांगितलं की नियरनेस नेबर इंडेक्स हा कुठून रेंज बिटवीन 0 to 2.15 पासूनपर्यंत आहे. म्हणजे किती, 0 to 1 to 2.15. बरोबर. मग ह्याची व्हॅल्यू ही RN व्हॅल्यू जर 0 असेल तर ते काय असतं, सेटलमेंट कॉम्पॅक्ट क्लस्टर सेटलमेंट असतं. 1 असेल तर ते रँडम सांगितलं तुम्हाला मी, आणि 2.15 असतं ते युनिफॉर्म सेटलमेंट म्हणू शकतो, किंवा आपण काय म्हणतो त्याला, क्लस्टर्ड सेटलमेंट आपण म्हणू शकतो त्याला. हे काढताना आपल्याला फॉर्म्युला लागतो. एक फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. RN व्हॅल्यू काढावं लागते आपल्याला. DO काढावं लागतो, म्हणजे डिस्टन्स, मीन डिस्टन्स ऑफ बिटवीन 2 पॉईंट्स. आता आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्यायचं आहे. एक्झाम्पल आहे, इन अ सेटलमेंट विथ अ टोटल एरिया ऑफ 200 मीटर बाय 200 मीटर देर आर सेव्हरल बिल्डिंग्स. म्हणजे घरं आहेत 200 मीटर बाय 200 मीटरच्या एरियामध्ये, आणि डिस्टन्सेस बिटवीन धीज बिल्डिंग्स आर रेकॉर्डेड इन अ टेबल. म्हणजे ह्या टेबलमध्ये जे डिस्टन्सेस दिलेले आहेत. आपल्याला त्यांनी सांगितलं की नियरेस्ट नेबर ॲनालिसिस काढायचे. डिस्टन्स टू नियरेस्ट बिल्डिंग म्हणजे B1 बिल्डिंगपासून जी दुसरी बिल्डिंग आहे यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, 9.2 मीटर आहे. B2 बिल्डिंगच्या जवळपासची दुसरी बिल्डिंग आहे तिचं 3.5 मीटर आहे. B3चं किती आहे, 7.9 आहे. B4चं 8.6, B5चं 11.4, 10.6, अशा पद्धतीने. आता आपल्याला याचं नियरेस्ट नेबर ॲनालिसिस काढायचे की ते ॲक्च्युअली ते कसं सेटलमेंट कुठल्या प्रकारचं आहे, रँडम आहे, क्लस्टर्ड आहे की कॉम्पॅक्ट आहे, किंवा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म, रँडम आणि क्लस्टर्ड. आता आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला इथं आहे RN इज इक्वल टू D0 अपॉन 0.5 अंडर रूट एरिया अपॉन N. ठीक आहे. आता D0 काय आहे, D0 इज इक्वल टू समेशन ऑफ D डिवायडेड बाय N. N किती आपला, N 10 पॉईंट्स आहेत. बरोबर. आणि समेशन ऑफ D किती येतं इथं टोटल, ही इज इक्वल टू किती आली टोटल, ही सगळे सम केले आपण टोटल डिस्टन्स. मग समेशन ऑफ D 112.5 डिवायडेड बाय 10. हे काय झालं आपला एव्हरेज, म्हणजे D0 काय आपला एव्हरेज आहे आपला. ठीक आहे. मग ह्या फॉर्म्युलातला D0 तर आला आपल्याला. आता एरिया काढायचा आहे. एरिया किती आहे, 200 बाय 200 मीटर, म्हणजे काय 40,000 स्क्वेअर मीटर काय एरिया आपण काढला. ठीक आहे. आणि N तर आपल्याला माहितीचे, समेशन ऑफ D N आणि एरिया माहिती. आता आपण काय काढू शकतो, RN व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. मग D0 इज इक्वल टू, हे D0 तो काढला आपण, RN इज इक्वल टू D0 अपॉन 0.5 अंडर रूट एरिया अपॉन N. मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, त्यानंतर काय आली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, 40,000 डिवायडेड बाय 10 झाले अंडर रूट 4,000 राहिले. अंडर रूट 4,000 कॅल्क्युलेटरवरती आपले 363.25 राहिले. त्यानंतर RN व्हॅल्यू किती आली, 11.5 डिवायडेड बाय 31.62. RN व्हॅल्यू काय झाली, 0.36 किती आली, RN व्हॅल्यूज 0.36 आली. मग 0.36 हे कशाचं आहे, 0च्या क्लोज आहे. राईट. म्हणजे काय, हे सेटलमेंट कसं आहे, क्लस्टर्ड आहे, म्हणजे खूप जवळजवळ आहे. म्हणजे ते हाऊसेस आर व्हेरी क्लोजर टू इच अदर. राईट.
म्हणजे पॅटर्न कसं आहे, क्लस्टर्ड आहे.